एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उन्हाळा म्हटलं की आंबा आलाच आणि याच आंब्यापासून आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखी घट्ट आणि थंडगार मँगो लस्सी. तर इथे आपल्याला एक आंबा घ्यायचा आहे. साईजनुसार घ्या, मोठा असेल तर एक बास होतो, नाहीतर मग 2 आंबे घेतले तरी चालतील. नंतर 1 वाटी दही, अर्धी वाटी दूध, साखर, गरजेनुसार वेलची पावडर आणि बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या. आता आपल्याला इथे आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता लस्सीसाठी शक्यतो हापूस किंवा केशरच आंबा वापरायचा आहे. या आंब्याचा रंग गडद पिवळा केशरी असतो आणि त्यांना स्वतःचा एक अप्रतिम सुगंध असतो, ज्यामुळे लस्सीला रंग किंवा फ्लेवर घालावा लागत नाही. आता इथे आंबा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता तो कोरडा करून घ्यायचा आहे पूर्णपणे. नंतर आपल्याला याचा आता गर काढून घ्यायचा आहे. तर इथे आता कापून घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला इथे गर काढून घ्यायचा आहे. आता आंबा जितका गोड असेल ना, तितकी साखर इथे आपल्याला घालायची आहे. आणि गोडीनुसार जर कमी लागली आणि लस्सीची चव तर नॅचरल वाटते आणि साखरसुद्धा कमी लागते, त्यामुळे इथे गोडीचाच आंबा घ्यावा, जास्त आंबट नसावा. आणि दशाचा तर आंबा वापरायचाच नाही आहे. दशा म्हणजे दोरे असलेला आंबा. आता इथे पूर्णपणे आपण गर काढून घेऊया. तर हापूस आणि केशरला खरंच एक वेगळ्या प्रकारचा रंग असतो, तर तुम्ही इथे बघू शकता. वेगळा रंग घालायची गरज नसते. ह्या रंगात सुद्धा आपण जो पण आंब्याचा पदार्थ बनवतो खूप भारी होतो. तर आता इथे आंब्याचा पूर्णपणे गर काढून घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा गर घालायचा आहे आणि एकदम याची बारीक पेस्ट तयार करायची. तर पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. आधी अशीच पेस्ट तयार करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण इथे पेस्ट तयार करून घेतली, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे. तर दही घालायचं आहे. नंतर आपल्याला इथे दूध घालायचं आहे. तर दूध गरजेनुसार घालायचं, तुम्हाला लस्सी किती घट्ट आणि पातळ हवी त्यानुसार. नंतर साखर घालायची. तर मी सांगितलं साखर आपण आंब्याच्या गोडीनुसार घालणार आहोत. नंतर वेलची पावडर, 1 चमचा इथे मी वेलची पावडर घातली आहे. नंतर काही बर्फाचे खडे घातलेत. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा किती छान झाली ही लस्सी. आता आपण इथे थंडगार लस्सी ग्लासमध्ये सर्व करूया. तर आहे ना साधी सोपी ही लस्सी, एकदम कमी वेळात कमी खर्चात घरच्या घरी हॉटेलसारखी क्रीमी लस्सी ते तयार होते. आता वरून आपण यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे, तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. आता इथे मी काही बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घेते. आणि लस्सी बनवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा, दही फ्रीजमध्येच ठेवून चांगले थंड करायचं आणि मग ते लस्सीसाठी वापरायचं आहे. आणि लस्सी बनवताना त्यात पाणी अजिबात घालायचं नाही. लस्सी जर थोडी पातळ करायची असेल तर त्यात थंडगार दूध घालायचं. दुधामुळे लस्सीला खूप रिच आणि क्रीमी टेक्स्चर मिळते. तर तयार झाली ही आपली साधी सोपी थंडगार मँगो लस्सी. तर ही भन्नाट लस्सी खरंच तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खरंच खूप आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. बाय बाय.